पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरां चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। अथ त्रयोदशोऽध्यायः। 13वा अध्याय. 13व्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. नाव ऐकूनच आपल्याला वाटतं किती अवघड नाव आहे बाई. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे दोन्ही शब्द अवघड वाटतात, पण अजिबात अवघडच नाही. शब्दांचे अर्थ आपल्याला एकदा समजले आणि त्यामागचं तत्व काय आहे, काय सांगायचंय त्यांना, हे जर समजलं तर हा अध्याय अजिबातच अवघड नाही. तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीराला जाणणारा. जाणणारा हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण शरीर माहिती असतं, शरीराचं ज्ञान असतं. डॉक्टर लोकांना तर शरीर ज्ञान असतं पूर्ण, की शरीरामध्ये काय किती स्नायू आहेत आणि किती हाडं आहे वगैरे ते सगळं डॉक्टर्स लोकांना माहिती असतं, पण ज्ञान नसतं. ज्ञान म्हणजे आपल्या भाषेत, आध्यात्मिक भाषेत आत्मज्ञान असा शब्द, असा अर्थ तिथे होतो. तर हे ज्ञान सर्वच डॉक्टरांना असतं असं नाही. तर काहीच डॉक्टर जे अध्यात्मात आहेत त्यांना हे ज्ञान असतं. आणि म्हणून शरीराचं ज्ञान असणं वेगळं, शरीराची माहिती असणं वेगळं, शरीराबद्दलच जे काही म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने जे ज्ञान असतं ते वेगळं. आणि आज आपण क्षेत्रज्ञ, जसं तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, वैद्यज्ञ म्हणजे कायदे जाणणारा, विधिज्ञ. ज्ञ ह्या नुसत्या एका अक्षराचा, ज्ञ हा धातू आहे म्हणजे क्रियापद आहे, आणि ज्ञ म्हणजे जाणणे. तर हा ज्ञ शास्त्रज्ञ, शास्त्र जाणणारा तो शास्त्रज्ञ. नंतर विधिज्ञ, कायदे कानून जाणणारा तो विधिज्ञ.
अशा अर्थाने ज्ञ हा शब्द इथे वापरला आहे आणि ज्ञ म्हणजे जाणणारा. आता ह्या 13वा क्रमांक का बरं दिलाय या अध्यायाला किंवा या अध्यायाचं नाव क्षेत्रज्ञ का सांगितलंय? तर याच्या आधीच आपण काय अध्याय बघितलाय? भक्ती योग बघितला की नाही? तर भक्ती जेव्हा परिपक्व होते, साधक जो असतो तो आपण 12व्या अध्यायात बघितलंय की 10-12 श्लोकापर्यंत साधना सांगितली आहे. भक्ताने भगवंताची साधना कशी करायची हे 12व्या श्लोकापर्यंत सांगितलंय. त्यात सगुण साकार, निर्गुण निराकार, कुठला भक्त श्रेष्ठ वगैरे अर्जुनाने विचारलं. आणि मग 8व्या श्लोकापासून भगवंताची साधना कशी करायची आहे तर ते श्लोक सुरू होतात. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतदप्य शक्तोसी कर्तुं मद्योगमास्थितः सर्व कर्म फल त्यागं ततः कुर्यत श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात वगैरे जे जवळजवळ 12व्या श्लोकापर्यंत एक एक स्टेप्स सांगितल्या की भक्त होण्यासाठी तुम्ही साधना आधी करायला पाहिजे आणि ती साधना कशी करायची हे 12व्या श्लोकात सांगितलं. बर साधना कशासाठी करायची असा पण प्रश्न आहे. तर साधना ही भगवंताची प्राप्ती करण्यासाठी करायची आहे आणि प्रत्येक मानवदेह भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. हेच तर काय आहे? हेच तर ज्ञान आहे. हेच तर आध्यात्मिक ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक माणूस मग तो कितीही उच्च शिक्षित असो अगर नसो, म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला पुस्तकी डिग्र्या कितीही असोत, अगर पुस्तकी डिग्र्या कितीही नसोत, तरी सुद्धा तो काय होऊ शकतो तर भगवंताला जाणणारा होऊ शकतो. आणि आध्यात्मिक भाषेमध्ये असा मनुष्य सर्वात श्रीमंत. आपल्या भौतिक दृष्टीने सगळ्यात श्रीमंत मनुष्य म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसा अडका किंवा जे काही संपत्ती म्हणून जी जी लिस्ट असते ती सगळी लिस्ट असल्यानंतर तो मनुष्य श्रीमंत हे भौतिक जगात वावरताना. पण आध्यात्मिक दृष्टीने भगवंताची प्राप्ती ज्याला झाली आहे तो खरा श्रीमंत. मग असे कोण होते लोक? भगवंताची प्राप्ती झालेली असे लोक कोण होते आणि का बरं झाली त्यांना ती प्राप्ती? तर 12व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ते वागले 8व्या श्लोकापासून की भगवंताला मन अर्पण करून टाकायचं, बुद्धी अर्पण करून टाकायची, नंतर सतत भगवंताचंच नाम चित्तामध्ये ठेवायचं, अभ्यास करायचा. अभ्यास म्हणजे काय? पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करणं म्हणजे अभ्यास. मग कशाचा अभ्यास? तर भगवंताच्या नामाचा अभ्यास, कीर्तनाचा अभ्यास, त्याच्या चिंतनाचा अभ्यास किंवा सतत मनन करणं, नामस्मरण करणं वगैरे अनेक जे प्रकार सांगितलेले आहेत भक्तीचे, नवविधा भक्ती आपण बघितले, नवविधा भक्तीचे प्रकार, त्या मार्गाने सतत अभ्यास करणं. आणि तेही नाही जमलं तर 12व्या अध्यायात 11व्या आणि 12व्या श्लोकात सांगितलंय काय की कर्म जे काही तू कर्म करत आहे ते सगळं माझ्या प्रित्यर्थ कर असं समजून जर तू कर्म केलंस तर तुला नक्कीच भगवंताची प्राप्ती होईल असं 12व्या अध्यायात भगवंत सांगतात. आणि त्यामुळे काय होतं तर कर्मच जर भगवंताला अर्पण केलं तर त्याच्या इतकं शांतता आपल्याला दुसरीकडे कुठेच मिळत नाही. आणि म्हणून आपण आध्यात्मिक दृष्ट्या आत्मिक दृष्ट्या श्रीमंत झालेलो असतो. श्रीमंत ह्या माणसाची जर व्याख्या बघायची झाली, व्यक्तीची व्याख्या बघायची झाली तर ज्याच्या चेहऱ्यावर सतत आनंदच दिसतो, चेहऱ्यावर आनंद, हृदयात आनंद, पोटात आनंद आणि जिभेवर आनंदाचेच शब्द सतत असतात, असा मनुष्य खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. आज आपण बघितलं तर खूप गडगंज श्रीमंत असलेले खूप मोठे मोठे व्यावसायिक जरी घेतले तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असेलच असं नाही, जिभेवर आनंदाचेच शब्द असतील असे नाही, हृदयात आनंद असेलच, उलट त्यांना दुःख खूप असतात, चिंता खूप असतात, विवंचना खूप असतात.
म्हणून आध्यात्मिक भाषेत असा मनुष्य श्रीमंत असतो आणि अशा श्रीमंत माणसाला इथे क्षेत्रज्ञ असं म्हटलं आहे. मग आपल्याला असं वाटतं बापरे, मग इकडे आपण पेपरमध्ये यादी बघत असतो, श्रीमंत माणसाच्या लिस्ट येतात पेपरमध्ये, मधून मधून डिक्लेअर करत असतात. मध्ये सचिन तेंडुलकरचं पण नाव होतं श्रीमंत माणसामध्ये. मग आपल्या दृष्टीने आध्यात्मिक श्रीमंत माणसांची लिस्ट कोणती आहे? तर आपल्या भारतामध्ये किंवा संपूर्ण जगभरामध्ये जे लोक संत होऊन गेले ते सर्व श्रीमंत होते. आध्यात्मिक दृष्ट्या ते सर्व श्रीमंत होते. आता भक्त आणि क्षेत्रज्ञांचे श्रीमंताचा काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल, पण आपल्याला आपल्याच व्यावहारिक भाषेत जर आपण उदाहरण घेतलं तर चटकन समजतं, म्हणून मी श्रीमंत हा शब्द वापरला. ह्या श्रीमंतालाच आपण भक्त असं म्हणूया. ह्या श्रीमंत माणसालाच आपण ज्ञानी भक्त असं म्हणूया. ह्याच श्रीमंत माणसाला आपण क्षेत्रज्ञ असं म्हणूया. तर क्षेत्रज्ञ म्हणजे कोण? तर क्षेत्राला जाणणारा. तर क्षेत्र म्हणजे काय? तर क्षेत्र म्हणजे इथे या अध्यायात सांगितल्याप्रमाणे क्षेत्र म्हणजे शरीर. क्षेत्र ह्या शब्दाचे आपल्याला अनेक अर्थ माहित आहेत. आपण सहज बोलता बोलता म्हणतो, नाही बाई ते माझं क्षेत्र नाहीये. म्हणजे काय? ते माझी कार्यपद्धती नाही किंवा माझं कार्य करण्याचं तो भाग नाही, त्याला आपण म्हणतो नाही माझं ते क्षेत्र नाही. म्हणजे हा एक क्षेत्राचा अर्थ झाला. शाळेत आपण शिकलेलो क्षेत्रफळ म्हणजे एरिया, अमुक अमुक चौरस किती स्क्वेअर फूट वगैरे एखादी जागा म्हणा किंवा एखादा प्रदेश म्हणा, त्या सगळ्याचं लांबी, रुंदी, उंची ह्या सगळ्याचं एकत्रीकरण जेव्हा होतं तेव्हा ते क्षेत्रफळ होतं. पण मुळात ते काय असतं? क्षेत्र असतं. क्षेत्र म्हणजे जागा किंवा प्रदेश असं म्हणूया आपण. मग क्षेत्र ह्या शब्दाचा तो एक अर्थ झाला की कार्यपद्धती, ते माझं क्षेत्र नाही, म्हणजे तो एक अर्थ आहे. नंतर क्षेत्र म्हणजे जमीन, जागा, प्रदेश जे मोजता येतं ते क्षेत्र, ज्याला मर्यादा आहे ते क्षेत्र. तिसरा अर्थ म्हणजे क्षेत्र जिथे जमीन असते आणि त्याच्यामध्ये धान्य उगवतं. शेत, शेत असा पण क्षेत्र या शब्दाचा अर्थ आहे की जिथे अंकुर येतात, ज्या जमिनीची मशागत होते आणि त्याच्यातून अंकुर येतात, पीक येतं, त्यालाही क्षेत्र असं म्हणतात. तर ह्या सगळ्या ज्या व्याख्या पाहिल्या आणि आपल्या ह्या अध्यायातला अर्थ क्षेत्र म्हणजे शरीर. तर हे सगळ्यांचा अर्थ जर आपण बघितला तर हे सगळं काय आहे? बदलत आहे, हो की नाही? बदलत राहत आहे. क्षेत्र हे सतत काय होतं? बदलतं. म्हणजे माझं कार्यक्षेत्र आता बदललंय. कार्यक्षेत्र म्हणजे माझी ड्युटी, जे काही मी काम करत असते ते क्षेत्र. आपलं स्वतःचं सुद्धा क्षेत्र लग्न झाल्यानंतर बदलतं. म्हणजे कार्यपद्धती बदलते, कार्य करण्याचं सगळंच बदलतं. ते क्षेत्र किंवा एखादी जागा असते, ती आधी रिकामा प्लॉट असतो, ते क्षेत्र असतं. बिल्डिंग बांधल्यावर पूर्ण बदलतं ते, म्हणजे त्याच्यात बदल झाला. शेत जेव्हा रिकामं असतं, नांगरून ठेवलेलं असतं आणि नंतर पीक येतं, म्हणजे त्याच्यात बदल झालेला असतो. नुसता बदल होतो असं नाही, तर ते जे क्षीयते इति क्षेत्राः, क्षीयते म्हणजे कमी कमी होते, त्यामध्ये बदल होऊन कमी कमी होतं, वाढतं कमी होतं, जे काही असेल ते. आपण आपला जीव जर म्हटलं, शरीर म्हटलं, तर जेव्हा आपण जन्म घेतो त्यावेळेला ते कसं असतं? छोटस असतं किंवा पोटात असल्यावर एक मांसाचा गोळा असतो. पण बाहेर आल्यानंतर, या पृथ्वीवर आल्यानंतर तो जीव म्हणजे जन्माला आल्यानंतर ते वाढत राहतं. म्हणजे ते वाढत वाढत राहतं आणि कालांतराने काय होतं? ते कमी कमी होत जातं. म्हणजे जे वाढतं आणि कमी होतं, जे ज्यामध्ये परिवर्तन होत असतं त्याला क्षेत्र असं म्हणतात. म्हणजे क्षेत्राच्या 4 ते 5 आपण व्याख्या पाहिल्या. तर क्षेत्र म्हणजे काय?
क्षीयते इति क्षेत्रः, जे कमी कमी होत जातं, ज्यात परिवर्तन होत असतं किंवा ज्याच्यामधून निर्मिती होते, ज्याला काय एक ठराविक मर्यादा आहे, त्याला क्षेत्र असं म्हणतात. क्षेत्र या शब्दाचा आपण आधी अर्थ पाहिला. आणि आता क्षेत्रज्ञ या शब्दाचा अर्थ पाहायचा. ज्ञ म्हणजे जाणणे. या क्षेत्राला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. मग इथे जे सांगितलं आहे ते शरीराच्या बाबतीत सांगितलंय की ह्या शरीराला खऱ्या अर्थाने जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञांची लिस्ट पण मी मगाशी सांगितली की हे सगळे संत लोक होते ते क्षेत्रज्ञ होते. कसे बरं? तर ह्या क्षेत्राला जाणणं म्हणजे आपल्या शरीराचा उपयोग मानव जन्म घेऊन आल्यानंतर कशा पद्धतीने करायला पाहिजे, ह्यानी ज्या माणसाने ज्या व्यक्तीने जाणलं तो क्षेत्रज्ञ. आपण जाणतोय, आपण वरवर जाणतोय, आपण नुसतं वरवर जाणतोय, पण ह्या संत लोकांनी या देहाचा कसा उपयोग करायचा हे पूर्णपणे जाणून त्याप्रमाणे कृती केलेली आहे. आणि स्वतःचा देह ह्या म्हणजे मानव देह मिळाल्यानंतर तो झिजवलाय. कोणासाठी झिजवलाय? तर लोकांसाठी हा नंतर झिजवला, पण आधी भक्ती मार्गामध्ये जाऊन त्यांनी देह झिजवलेला आहे. मग ज्यांनी देह हा कशासाठी झिजवला? तर भक्ती, परमेश्वराला जाणून घ्यायचंय. भक्ती सगुण रूप आणि निर्गुण रूप दोन्ही प्रकारे मिळवण्यासाठी या संत लोकांनी आपला देह झिजवलेला आहे. तर ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात भक्तीला पंचम पुरुषार्थ. थोडक्यात म्हणजे पुरुषार्थ म्हणजे काय हे ह्या संत लोकांनी करून दाखवलंय. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी जे पुरुषार्थ आहेत त्यापैकी कर्माच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे की धर्म आणि मोक्ष ह्याला जो जाणतो ह्याचं जे खरा पुरुषार्थ त्याच्यात आहे की धर्म जाणणे आणि मोक्षासाठी प्रयत्न करणे. काम आणि अर्थ ह्याला दुय्यम स्थान दिलेलं आहे. कर्माच्या सिद्धांत पुस्तक तुम्ही वाचलंय, सगळ्यांनी अभ्यासलंय. त्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की आपण फक्त काम आणि अर्थ याला महत्व देत असतो, पण मानवी जीवन एकदा आपल्याला मिळालंय, मनुष्य म्हणून जन्म मिळाल्यानंतर त्याचं सार्थक कसं करायचं, तर त्याचा मूळ उद्देश आपला धर्म आणि मोक्ष हा असायला पाहिजे. मग धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे कर्म असं पहिल्यांदी भगवद्गीता सांगते. मग कर्म सुद्धा आपले रोजचे कर्म रुटीन जे सगळे जण करतात, म्हणजे इव्हन पशु पक्षी सुद्धा त्यांचं कर्म करतात. ते कर्म अपेक्षित आहे का? फक्त निद्रा, आहार, भय आणि मैथून हे सर्व जीव करतात, पण मानव जन्म जो आहे, मानवी देहाला हे नुसते एवढे कर्म करून चालणार नाही. तर मानवी देहाने या देहाचं चीज करण्यासाठी धर्म आणि मोक्ष ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याला खरं कर्म असं म्हणायचं. मग ते कर्म कसं व्हायला पाहिजे हे आधीच्या काही 1 ते 6 अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे. त्यालाच आपण कर्मयोगाचा खंड असं म्हटलंय की प्रत्येक कर्म प्रत्येक माणसाने कसं केलं पाहिजे, तर निष्काम हेतूने केलं पाहिजे. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व अकर्मणी. आपण कर्म करत राहायचं. कर्माच्या फळाचा परिणाम काय होणार आहे ते भगवंत ठरवणार, आपण नाही. पण टू द बेस्ट कर्म करायचं असं अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलंय. तिसऱ्या अध्यायात पण त्याचा विस्तृत स्वरूप सांगितलंय की कर्म कसं झालं पाहिजे, तर कर्म हे निष्काम झालं पाहिजे. चौथ्या अध्यायात पण ज्ञान मिळवण्यासाठी कर्म झालं पाहिजे असं सांगितलंय. 5व्या अध्यायात ब्रह्मभूत अवस्था प्राप्त होण्यासाठी कर्म करायला पाहिजे. आणि 6व्या अध्यायात तर ध्यानयोगच सांगितलंय की आपलं प्रत्येक कर्म हे नियंत्रित असून भगवंताशी एकरूप होण्यासाठीच झालं पाहिजे. इथेपर्यंत हा कर्माचा खंड सुरू होतो, खंड संपतो. 1 ते 6 अध्याय. 6व्या अध्यायात मध्ये कर्माचा खंड म्हणजे कर्म कसं झालं पाहिजे.
7व्या अध्यायापासून आपल्याला त्यांनी भक्ती कुठे करायची, कशी करायची, कशाला भजायचं हे सांगितलंय. 7व्या अध्यायामध्ये परा आणि अपरा प्रकृतीच्या निमित्ताने आपल्याला अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला भगवंतांनी सांगितलंय की परा म्हणजे काय, तर चैतन्य तत्व, आणि अपरा म्हणजे काय, तर ही संपूर्ण जी सृष्टी आहे ती अपरा प्रकृती आहे. आणि ह्यामध्ये दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण आपलं शरीर हे काय काय आहे, अपरा आहे, आणि आतला जो जीव आत्मा जो आहे तो परा आहे. दोन्हींच्या संयोगानेच आपल्याला ही भक्ती साधायची आहे. म्हणून 7व्या अध्यायामध्ये त्यांनी परा आणि अपरा असं सांगितलंय. तर परा कशी असते, जड असते, त्याला चेतन आणि अचेतन असे शब्द 7व्या अध्यायामध्ये त्यांनी वापरलेले आहेत. क्षेत्र म्हणजे काय, तर देह, तोच विषय इथे विस्तृतपणे डीप मध्ये सांगितलाय. तर क्षेत्र कसं आहे, तर जड आहे. देह कसा आहे, क्षेत्र म्हणजे देह, असं आता आपण समजून घ्यायचं. आपल्या मनात ठाम एक कोरून ठेवायचं की क्षेत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपला देह आहे. आणि देह कसा असतो, तर देह जड असतो. नंतर देह कसा असतो, विकारी असतो. बरोबर आहे की नाही, विकारी आहे. तर लहान होतो आपण तेव्हा तो बालावस्थेत होता, नंतर विकार पावला, कौमारी आलं, नंतर प्रौढ झाला. हे देहाचे विकार झाले, जे बदलतं त्याला विकारी म्हणायचं. आपल्याला विकार होतात ते आजार असतात, ते विकार नाही. तर परिवर्तन ज्याच्यात होतं देहामध्ये, दुसऱ्या अध्यायात आपण सांगितलंय कौमार यौवनय जरा, हे विकारी अवस्थेचेच रूप त्यांनी सांगितलंय. देह कसा आहे, नाशवंत आहे, आणि देह कसा आहे, क्षणभंगूर आहे, आज आहे उद्या नाही. म्हणून देहाची जी वैशिष्ट्ये आहेत तीच त्यांनी 7व्या अध्यायात पण सांगितली आहेत. 13व्या अध्यायात पण त्यांना तेच सांगायचं आहे. आणि आत्मा कसा आहे, क्षेत्रज्ञ. आत्मा कसा आहे, प्रत्येक देहधारी मध्ये ज्याला शरीर आहे त्याच्यात आत्मा आहे. मग त्यात तो कोण झाला, क्षेत्रज्ञ. पण प्रत्येक माणूस हा क्षेत्रज्ञ नसतो. क्षेत्र धारण करतो, शरीर धारण करतो, पण प्रत्येक माणूस हा भगवंताला जाणणारा नसतो. म्हणून आपण प्रत्येक माणसाला क्षेत्रज्ञ असं म्हणत नाही. तर सगळे देहधारी असतात, पण देहधारी असून तो देह कारणी कसा लावतायत ते महत्वाचं आहे. आणि त्या चैतन्य तत्व जे आहे ते चैतन्य तत्व म्हणजेच क्षेत्रज्ञ. चैतन्य तत्व आपल्या मध्ये सुद्धा चैतन्य तत्व आहे, नाही असं नाही, पण ते सूक्ष्म प्रकारे असतं. आणि ह्या संत लोकांमध्ये चैतन्य तत्व हे विलक्षण मोठ्या प्रमाणात असतं. कारण प्रत्येक देहाची नस ना नस त्यांनी भगवंतासाठी वापरलेली असते, म्हणून ती व्यापक झालेली असते, म्हणून ती मोठी झालेली असते. तर तो कसा आहे, चैतन्य तत्व कसं आहे, तर निर्गुण आहे, निराकार आहे, अविनाशी आहे, नित्य आहे, आणि अविकारी आहे. देह कसा आहे, विकारी आहे. क्षेत्रज्ञ, क्षेत्र कसं आहे, विकारी आहे. क्षेत्रज्ञ कसा आहे, तर अविकारी आहे. म्हणून या अध्यायाचं नाव क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असं दिलेलं आहे. आपण अनेक वेळा तत्वमसी हा शब्द ऐकत असतो. तत्वमसी, खरं तर तत्वमसी हे महावाक्य आहे असं म्हणतात, वेदांताचं महावाक्य. त्याची फोड केली तर तत्त्वम असी. तत् म्हणजे ते निर्गुण. ओम तत्सदिती आपण म्हणतो की नाही, प्रत्येक अध्याय झाल्यावर ओम तत्सदिती असं म्हणतो. तर तेच तत्त्वमसी, तत्त्वम असी. तत् म्हणजे कोण, तर ते निर्गुण निराकार परब्रह्म विश्वव्यापक जे आहे, की ज्याच्या हातात सर्व सत्ता आहे आणि ज्याच्या सत्तेने हे सर्व जग चालतं, ते निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा म्हणजे तत्. आणि ते तूच आहेस म्हणजे सगुण साकार झालं. सगुण साकार रूपाने ते आपल्याला डोळ्यांना दिसतं.
तत् म्हणजे ते निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा हा कोण आहे? निराकार आहे, निर्गुण आहे, तो डोळ्यांना दिसत नाही, तो व्यक्त स्वरूपात नसतो, तो अव्यक्त स्वरूपात असतो. पण डोळ्यांना काय दिसतं? तर मूर्ती आहेत, ह्या सृष्टीमधला प्रत्येक सजीव पदार्थ जो आहे ते म्हणजे भगवंताचं काय आहे? रूप आहे. भगवंत हा विविधतेने नटलेला आहे. तो प्राणीमात्रांमध्ये आहे, तो वनस्पतींमध्ये आहे, तो नद्यांमध्ये आहे, डोंगरांमध्ये आहे, पक्ष्यांमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे, माणसामध्ये आहे. या जगातल्या प्रत्येक वस्तूत तो आहे. म्हणून तत्त्वम, त्वम म्हणजे तूच आहेस तो, असं इथे महावाक्यामध्ये म्हणलेलं असतं. आणि असी म्हणजे आहे, प्रत्यक्ष आहे, ह्याची जाणीव, ह्याचा अनुभव, ह्याची अनुभूती जो घेतो तो क्षेत्रज्ञ. विषय थोडा अवघड वाटतो सुरुवातीला, पण तुम्ही वारंवार जर ह्याचा अभ्यास केला या अध्यायाचा तर तुम्हाला नक्की तो सोपा वाटेल. तर भक्ती मार्गाने आपल्याला हे ज्ञान मिळवता येतं, क्षेत्रज्ञ होता येतं. कारण भक्ती कडूनच ज्ञानाकडे जावं लागतं. जशी जशी तुमची भक्ती ही कशी होते? परिपक्व होत जाते. हे सर्व संतांची आपण जर चरित्र पाहिली तर त्यांची भक्ती परिपक्व होत होत गेली आणि मग त्यांना प्रत्यक्ष भगवंतांनी दर्शन दिलं. भगवंताची प्राप्ती तर झालीच, पण प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची अवस्था काय होती या संतांची? तर भगवंतच त्यांच्या हृदयातच जाऊन बसला. सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण आहे? हनुमान. हनुमानाची भक्ती एवढी परिपक्व झाली की राम त्याच्या हृदयातच जाऊन बसला. तुकारामांची भक्ती एवढी परिपक्व झाली की त्यांच्या हृदयातच विठोबा जाऊन बसले. संत एकनाथांची भक्ती एवढी परिपक्व झाली की दत्तगुरु त्यांच्या हृदयातच जाऊन बसले. भगवान श्रीकृष्ण हृदयात जाऊन बसले. हे काय आहे? ह्याला क्षेत्रज्ञ म्हणायचं, जाणणारा. काय जाणणारा? तर शरीर जाणणारा. का? कसं जाणलं? तर संपूर्ण देह हा भगवंतासाठीच झिजवला, म्हणून त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ. त्वम म्हणजे कोण? तर मानवाच्या देहातील जो जीवात्मा आहे त्याला त्वम असं म्हटलं आहे. आणि तत् म्हणजे काय? तर हा जीवात्मा ज्या संपूर्ण परब्रह्म परमात्म्याचा एक अंश आहे. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन हा असं 15व्या अध्यायात सांगितलंय की नाही? ममैवांशो, मम एव अंशाहा, मीच एक अंश आहे. कोणाचा? परमात्म्याचा हा जीवात्मा एक अंश आहे. म्हणून असी आणि त्वम ह्यामध्ये जीवात्मा आणि परमात्मा ह्यांचं नातं आहे. असी आणि त्वम ह्यांच्यामध्ये जीवात्मा आणि परमात्मा ह्यांचं नातं आहे. आणि तत् म्हणजे जीवात्म्याचा अंश, जे पूर्ण चैतन्य तत्व आहे ते आपल्यात आहे, ते प्रत्येकात आहे. म्हणजे तत्, ते म्हणजे कोण आहे? तर तत्त्वमसी, ते तूच आहेस. हे कसं काय कळायचं? तर त्यासाठी माध्यम आहेत. ईश्वर हे माध्यम आहे, मूर्ती ह्या माध्यम आहेत. मूर्तींची पूजा केल्यानंतर परमेश्वर तूच आहेस त्यात, हे आपल्याला जाणवतं. ईश्वर ह्या संकल्पनेमुळे आपल्याला ते जाणवतं. नाहीतर आपण स्वतःमध्ये ईश्वर आहोत, परमात्म्याचा अंश आहेत, हे आपल्याला स्वतःला कळणार का? नाही कळणार. त्यासाठी माध्यम लागतं. आणि त्यासाठी माध्यम म्हणजे एकतर ईश्वर आहे, आणि ईश्वर स्वरूप जे लोक झालेले आहेत तेच संत, हे त्यामध्ये येतात. म्हणून क्षेत्रज्ञ ह्या शब्दाची व्याख्या किंवा तत्त्वम असी, तत्त्वमसी हे जे आहे ते सर्व परमात्म्याचेच जी रूप आहेत सृष्टीमध्ये, तेच तू आहेस हे सांगणारा अध्याय म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग असं नाव दिलेलं आहे. दुसरी गोष्ट की क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग हे नाव देण्यामध्ये जीव, जगत आणि ईश्वर
नातं कसं जोडलेलं आहे किंवा हे कसं जोडलेलं आहे. आपण म्हणतो परमात्मा आहे, परमात्मा आहे, असं आहे, आपण त्याचीच लेकरं आहोत. पण हे काय, कसं काय हे जुळतं? तर त्याला भक्ती हे माध्यम आहे आणि भक्तीच्या माध्यमातून आपण ईश्वराची उपासना करतो. ईश्वराची उपासना करत 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 ती फलद्रूप झाली, खूप अनन्य भक्ती झाली की आपल्याला ते कळतं. म्हणून तो परमात्मा आणि हा जीवात्मा ह्यांना जोडणारा जो मधला दुवा आहे तो म्हणजे ईश्वर आहे. परमात्मा आहे तो आपल्याला डोळ्यांना दिसतो का? नाही दिसत. जीव जो आहे तो आपल्याला फक्त शरीर दिसतं, पण आपल्यात जो आत्मा आहे तो ही आपल्याला दिसत नाही. मग या देहाने त्या ईश्वराची मध्ये कोण आहे तर ईश्वर आहे. ईश्वराची उपासना केली, मग ही वेगवेगळी दैवत दिलेली आहे. दत्त आहे, शंकर आहे, विष्णू आहे, शक्तीची देवता देवी आहे. ह्या सर्वांच्या उपासना केल्या की आपल्याला ते तो कोण आहे ह्याची जाणीव व्हायला लागते. आपल्या समोर मूर्तीच्या स्वरूपात तो असतो, म्हणून आपण ती भक्ती करतो आणि भक्तीच्या माध्यमातून आपल्याला ईश्वर कळतो. अशा प्रकारे ह्याची प्रस्तावना ही अशी आहे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्या शब्दांचे अर्थ आपल्याला अशा पद्धतीने एक समजून घ्यायचे की क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्र म्हणजे काय. आता दुसरा एक अशा अर्थाने सांगितलेला आहे की ज्या संपूर्ण विश्वाची उभारणी आणि संवारणी, उभारणी म्हणजे ह्या जगाची निर्मिती, या सृष्टीतील प्रत्येक जीवाची जी निर्मिती आहे आणि प्रत्येक जीवाचा जो नाश आहे किंवा ती विनाश म्हणजे ती त्याला एंड कुठेतरी करायचा, पुन्हा निर्मिती करायची, एंड करायचा, पुन्हा निर्मिती करायची, हे भगवंताचं अव्याहत चक्र चालू आहे. त्यालाच काय म्हणायचं? संवारणी म्हणायचं. जीव उत्पन्न होतो त्याला उभारणी म्हणायचं. आणि नुसता जीव काय तर संपूर्ण विश्वाचं हे चक्र चाललेलं आहे, जे आपण 8व्या अध्यायात पाहिलंय. रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्य हरागमे परस्तस्मात् भावोन्यो व्यक्तो व्यक्ता सनातना, हे जे श्लोक आहे त्यामध्ये विश्वाची उभारणी आणि विश्वाची संवारणी कशी होते त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. तर जे पिंडात असतं तेच ब्रह्मांडात असतं, जे ब्रह्मांडात असतं तेच पिंडात असतं. उदाहरण द्यायचं झालं तर ब्रह्मांडात काय आहे? पंचमहाभूत आहे. या ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली तर मन, बुद्धी, अहंकार हे महत तत्व 3 आणि पंचमहाभूत ह्या 8 तत्वांनी ह्या सृष्टीची निर्मिती झाली आहे. आणि हे 8ही तत्व आपल्या जीवामध्ये असतात. प्रत्येक मानवी जीवामध्ये किंवा प्रत्येक सजीवामध्ये हे तत्व असतात. इथे जास्त करून विचार कोणाचा केलेला आहे तर मानवाचा विचार केलेला आहे. वनस्पतीमध्ये पण ही तत्व असतात, प्राण्यांमध्ये असतात, पक्ष्यांमध्ये असतात, सगळीकडे असतात. पण मानवामध्ये सुद्धा ही तत्व असतात. जी जगातली तत्व आहेत, सृष्टीच्या निर्मितीची जी तत्व आहे ती आपल्यात पण येतात, कारण आपण सृष्टी मधूनच निर्माण झालेलो आहोत. एखादी गोष्टीपासून निर्माण झालं की त्याच्यात ती तत्व येतातच. म्हणून पंचमहाभूताची तत्व ही प्रत्येक मानवामध्ये आहेत. आपल्यामध्ये काय आहे? आकाश तत्व आहे. जिथे जिथे आपल्या शरीरामध्ये रिकामी जागा आहे ते आकाश तत्व आहे. आपल्या शरीरात अग्नी तत्व आहे, आपल्या शरीरात वायू तत्व आहे, आपल्या शरीरात पृथ्वी तत्व आहे. पंचमहाभूताची 5ही तत्व आहे. शिवाय आपल्याला मन आहे, बुद्धी आहे आणि आयडेंटिफाय ज्यांनी होता की तुम्ही पुरुष आहात, तुम्ही स्त्री आहात, तुम्ही माणूस आहात, हे अहम तत्व, त्याला अहंकार असं म्हटलंय. म्हणून मन, बुद्धी, अहंकार हे 3 आणि पंचमहाभूत असे 8 मिळून जो देह तयार झालेला आहे त्यालाच आपण 7व्या अध्यायामध्ये अष्टधा प्रकृती असं म्हटलेलं आहे. ही अष्टधा प्रकृती आपल्या माणसात पण असते, संपूर्ण जगतात पण असते. म्हणून जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे, जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे. आणि जग हे फक्त 2 तत्वावर चाललेलं आहे. सांख्य तत्वज्ञानानुसार जग हे फक्त 2 तत्वावर चाललंय. कुठलं? प्रकृती आणि पुरुष. पुरुष तत्व म्हणजे कुठलं तर आत्मतत्व.
अविनाशी असं आत्मतत्व म्हणजे ते पुरुष तत्व. आणि प्रकृती म्हणजे काय, तर जी बदलत असते, परिवर्तन सारखं ज्याला होत असतं, ती प्रकृती. मग प्रकृती म्हटलं की काय आलं पाहिजे, तर 3 गुण आले पाहिजेत, सत्व रज तम. ह्या 3 गुणांनी युक्त जे जे काही स्ट्रक्चर ह्या जगामध्ये दिसतं, ते सगळं प्रकृती या शब्दात मोडतं. म्हणून प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही मिळूनच हे जग चालतं. एवढंच नव्हे तर प्रकृती ही ह्या अविनाशी तत्वापुढे म्हणजे पुरुष तत्वापुढे, पुरुष म्हणजे अविनाशी तत्व आत्मा, ह्याच्या पुढे आपला खेळ मांडते. असं कुठेतरी वाक्य सांगितलेलं आहे की ही प्रकृती आपला संसार हा कोणापुढे मांडते, पुरुष तत्वापुढे मांडते, आपला खेळ मांडते. जे दृश्य दिसणार जग म्हणजे प्रकृती, अदृश्य स्वरूपात असलेलं ते पुरुष तत्व. पुरुष आणि प्रकृती ह्यांच्या संयोगानेच हे जग निर्माण झालेलं आहे. त्यालाच क्षर आणि अक्षर 8व्या अध्यायात म्हटलेलं. क्षर म्हणजे नाशवंत, अक्षर म्हणजे जे नाशच पावत नाही. आता आपल्याला एवढं समजलंय की आत्मतत्व आहे, जे चैतन्य तत्व आहे, ते नाश नाही पावत. मग नाश काय पावतं, तर शरीर किंवा दिसणारी जी गोष्ट सगळी आहे ती नाश पावते. डोळ्यांना आपल्या जे जे दिसतं, यत् सृष्टम तत् नष्टम, समर्थांनी म्हटलेलं आहे, जे जे निर्मिती होते ती सगळी नाश पावणारी असते. पण आत्मतत्व असं आहे की त्याला निर्मितीही नाही, अंतही नाही, अनादिकालापासून ते आहे म्हणजे आहेच, नो एंड. आणि त्याला जन्मही नाही, मृत्यू नाही. ही सगळे तत्व आपण दुसऱ्या अध्यायात बघितले. म्हणून शरीर, आता आपण अध्यायाला सुरुवात करतोय. पहिला श्लोक आहे इदम अथ त्रयोदशोऽध्यायः. श्री भगवान उवाच. भगवंत अर्जुनाला सांगतायत भक्ती मध्ये कोण श्रेष्ठ आणि कशा प्रकारे उत्तम भक्त होतो हे सांगून झाल्यावर भगवंत अर्जुनाला सांगतायत की इदम शरीरम कौंतेय. बघा, शरीर म्हटलं की कौंतेय शब्द वापरतात, कारण कौंतेय याचा अर्थ कुंती पासून निर्माण झालेला, कुंतीचा पुत्र म्हणजे शरीराशी संबंध आला. शरीराशी संबंध दाखवायचा आहे म्हणून कौंतेय विशेषण वापरलंय. इथे महाबाहो, अनघ, अनसूय असा कुठलाही शब्द वापरलेला नाही. मग ज्याच्या पासून निर्माण झाला तो कौंतेय म्हणजे अर्जुन, कौंतीच्या शरीरापासून निर्माण झालेला म्हणून कौंतेय शब्द वापरलाय. आणि इदम म्हणजे हे, शरीरम, शरीर म्हणजे क्षेत्र, क्षेत्र. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. अभिधीयते म्हटले जाते. इदम म्हणजे हे, जे तुम्हाला निर्देश करून दाखवता येतं, बोटाने जे दाखवता येतं की हे माझं शरीर आहे, हे तिचं शरीर आहे, हे कोणाचं शरीर आहे, हे प्राण्याचं शरीर आहे, असं आपण सांगू शकतो, निर्देश करता येतो, तेव्हा इदम शब्द वापरला असतो. तर हे शरीर दाखवतोय म्हणून हे शरीर, अर्जुना, हे शरीर क्षेत्र या नावाने म्हटले जाते, संबोधले जाते, अभिधीयते, क्षेत्र या नावाने संबोधले जाते. एतद्यो म्हणजे ह्या शरीराला जो कोणी व्यक्ती जाणतो, समजून घेतो असं म्हटलेलं नाही. जाणणे, जाणणे वेगळं, समजून घेणं वेगळं. आई आणि बाळ जे असतं, बाळाला तर बोलता येत नाही, पण ते बाळ जाणत असतं. आई कुठे आजूबाजूला नसली की लगेच ते रडतं, म्हणजे त्याला बोलता येत नाही, समजत नाही, चालता येत नाही, तरी ते जाणतं. हे जाणणं ही अंतःकरणाची प्रक्रिया आहे. म्हणून एतत् यो वेत्ती, हे एतत् म्हणजे हे, जो जाणतो, वेत्ती तम त्याला, प्राहुहु म्हणजे म्हटलं जातं, प्र अधिक आहुहु,
आहुहू हे क्रियापद आहे, म्हटले जाते अशा अर्थाने. आणि प्र हे त्याला उपसर्ग लागलाय. जेव्हा उपसर्ग लागतो तेव्हा त्या शब्दाची व्याप्ती किंवा अर्थ हा वाढलेला असतो. जसं शांत, प्रशांत, गती, प्रगती. हे प्र हा उपसर्ग लागल्यानंतर त्या शब्दाची व्याप्ती वाढते. म्हणून प्राहुहू म्हटलंय. प्र अधिक आहुहू. हे जो जाणतो, प्रकर्षाने जाणतो, क्षेत्रज्ञ इति तद्विदः. इति अशा प्रकारे तद्विदः तत्व जाणणारे, अशा प्रकारे हे जो जाणतो क्षेत्र आणि त्यातला आत्मा हा जो जाणतो, हे ह्या दोन्हीचं तत्व जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. असा साधा सरळ वाक्याचा अर्थ आहे. आता क्षेत्रज्ञ उदाहरण आपण घेऊया की एक शेतकऱ्याचं शेत असतं आणि त्या शेतामध्ये तो धान्य पेरत असतो. पण ते धान्य पेरल्यानंतर जे काही धान्य उगवतं ते धान्य जी काही ऊर्जा किंवा शक्ती त्या शेतकऱ्याला मिळते, ती ऊर्जा किंवा शक्ती डोळ्यांना दिसत नसते. पण शेतकऱ्याला त्याचा खूप आनंद होत असतो की आज इतकं छान यावर्षी पीक आलेलं आहे. कारण त्या शेतामध्ये त्यांनी मेहनत केलेली असते. ते क्षेत्र त्याच्या मालकीचं असतं. त्याच्यात तो राबलेला असतो. त्याच्यात त्याने घाम गाळलेला असतो. म्हणजेच काय, देह झिजवलेला असतो. जिथे देह झिजवून आनंद मिळत असतो, आंतरिक आनंद मिळत असतो, तिथे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे नातं निर्माण होतं. तर अनुरूप फळ जेव्हा त्याला मिळत असतं त्यावेळेचा तो आनंद म्हणजे ते शेत. या उलट जेव्हा शेतातलं सगळं धान्य काढून टाकलेलं असतं, रिकामी जमीन असते, तेव्हा तिथे आत्म्याचं अस्तित्व नसतं. पण जेव्हा शेत उगवतं तेव्हा ती पिकं आहेत, जे काही पीक देतं तिथे आत्मा जणू काही त्या पिकांचा त्या शेतकऱ्याशी बोलत असतो, आनंद देत असतो. तर म्हणून शेताची कल्पना ह्या क्षेत्राला, शरीराला दिलेली आहे. आणि ही संस्कार, आता आणखी एक इथे मतितार्थ असा आहे की हे क्षेत्र म्हणजे आपलं शरीर, ह्या शरीरावर जे संस्कार होत असतात, संस्काराचं बीज ह्या शरीरामध्ये जसं आपण पेरू तसं तिथे धान्य उगवणार. हे उगवणार धान्य म्हणजे कोण आहे, तर आपली कर्म. हा गर्भितार्थ या अध्यायामध्ये घ्यायचा आहे की ह्या शरीरावर आपण जसे संस्कार करू, जशी बीज पेरू, तशी फळं उगवतील, तसं धान्य उगवेल. आणि हे धान्य, ती फळं म्हणजे काय आहे, तर आपल्या कर्माची फळं. आपल्या शरीरावर जर आपण सुयोग्य संस्कार केले तर त्या कर्माची फळं जी आहेत, त्या कर्माचं जे शेत उगवणार आहे ते कसं उगवणार आहे, तर त्या कर्माच्या जी कर्म आहेत त्याप्रमाणे उगवणार. चांगले संस्कार केले या शरीरावर, चांगलं मशागत केली, सुविचारांची मशागत केली तर फळ पण तसंच मिळणार आहे, ते शेत पण तसंच डौलदार दिसणार आहे. हा मुख्य विषय आहे. म्हणून मी मागे जेव्हा माझं निरूपण येथे चाललेलं असतं तेव्हा सगळ्यांना सांगते की कोणाच्या घरात जर कोणी प्रेग्नंट असेल तर 13वा अध्याय म्हणा. कारण तुमच्या त्या गर्भवती स्त्रीच्या पोटामध्ये ते शेताची अंकुर निर्माण होत असतात. त्याच्यावर सुसंस्कार होणं खूप महत्वाचं आहे. जसे चांगले संस्कार होतील तसंच पुढे बीज ते मोठं होऊन ते फळ होणार तयार, कर्माचं फळ. म्हणून 13वा अध्याय नेहमी गर्भवती स्त्रीने म्हणावा असं मला कोणी सांगितले नाही, पण मला जे आतून वाटतं ते मी सांगितलेलं आहे. म्हणून कर्माचं संस्कार रूपी बीज हे जेव्हा ते परिपक्व होईल, फळ जेव्हा तयार होईल तेव्हा ते सुंदरच दिसणार. कसं दिसणार, त्यावर रोग कुठला पडलेला नाही, ते डौलदारच दिसणार आणि दुसऱ्याला उपयोगी पडेल, दुसऱ्याला आनंद देणार असेल असंच निर्माण होणार. म्हणून शेताची उपमा
ह्या क्षेत्राला दिलेली आहे. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे अर्जुना, हे क्षेत्र, हे शरीर या नावाने संबोधले जाते. ह्या शरीराला जो जाणतो, जे तत्व ह्या शरीराचं आहे ते, तो जी व्यक्ती जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणायचं, असे म्हणतात. मग क्षेत्रज्ञ म्हणजे काय, तर शरीर आपलं कसं मशागत करायची शरीराची, हे महत्वाचं आहे. म्हणून आपण आतापर्यंत जे जे आपल्या कानावर संस्कार केलेले आहेत, गीतेने आपल्याला कानावर जे जे संस्कार केलेत, 12व्या अध्यायात तर उत्तम भक्ताचे संस्कार केलेले आहेत, 9व्या अध्यायात भक्तीचे संस्कार केले आहेत, 8व्या अध्यायामध्ये ह्या जगाची निर्मिती कशी चालली आहे, भगवंताचं कार्य कसं चाललेलं आहे ह्याचे संस्कार केलेत. 7व्या अध्यायामध्ये शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध ह्या निमित्ताने आपल्या मनावर, बुद्धीवर ते संस्कार केले. असे संस्कार करत करतच आपलं हे जे शरीर आहे हे काय होणार आहे, सधन होणार आहे. क्षेत्र, दुसरा श्लोक बघूया. क्षेत्रज्ञ चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. क्षेत्र क्षेत्रज्ञ यो ज्ञानै यत्तज्ज्ञानं मतं मम. क्षेत्रज्ञ चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. क्षेत्रज्ञं च अपि, अशी फोड या शब्दाची. क्षेत्रज्ञ च अपि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु. इथे भारत म्हटलंय बघा, भारत हे विशेषण वापरलंय अर्जुनाला. भारत या शब्दाचा अर्थ काय, रत म्हणजे रममाण झालेला. कशात रममाण झालेला आहे, भक्तीमध्ये रममाण झालेला आहे, भगवंताच्या सेवेमध्ये रममाण झालेला आहे, भक्तीमध्ये रममाण झालेला आहे, म्हणून भारत शब्द वापरलाय. तर असा म्हणजे भक्तीमध्ये रममाण झाल्याशिवाय क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे कळणारच नाहीये, म्हणून भारत शब्द वापरलाय. आणि अर्जुन तसा व्हावा असं भगवंतांना वाटतंय. तर सर्व क्षेत्रेषु म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्र म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये. क्षेत्रज्ञम म्हणजे जीवात्मा. आता आपल्याला असं वाटतं जीवात्मा वेगळा आणि क्षेत्र शरीर वेगळं, असं कसं काय, हो तसंच असतं. कारण आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आत्म्याची वैशिष्ट्य बघितली आहेत. आत्मा कसा आहे, निर्लेप आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. आणि तो कसा असतो की मागचा जन्म जो असतो तोच आत्माच असतो, ह्या जन्मी सुद्धा तोच आत्मा आहे, शरीर बदलून आलेला आहे. म्हणजे बदलणं कोण आहे, शरीर आहे, आत्मा तोच आहे. आत्मा अविनाशी आहे, म्हणून आत्म्याशीच संबंधी देह असतो. जसं एखादं शेंगाचं टरफल घ्या, तर शेंगाच्या टरफल जेव्हा शेंग आपण उघडतो ते वरचं टरफल जे असतं ते शरीर आहे. तो आतला दाणा म्हणजे आपला मांसल भाग जो आहे दाण्याचा, तो आपलं आतलं शरीर, नसा नसा स्नायू जे काही आहे ते आहे. पण एक बारीकसा कण असतो त्या दाण्यामध्ये, एक बारीकसा कण असतो, त्याला आपण नाक म्हणतो. तो म्हणजे उदाहरण दिलंय मी, हा, तो म्हणजे आत्मा आहे. आणि त्या आत्म्यानुसारच पुढे तो वाढलेला, जी शेंग वाढली ती त्या बारीकशा कणामुळे वाढली आहे आणि परिपक्व झाल्यानंतर ते सूक्ष्म झालेलं आहे. तसाच हा जीवात्मा, हा आपलं शरीर वाढवत असतो, वाढत वाढत असतो. प्रकृती आणि पुरुष, पुरुष म्हणजे आत्मतत्व, हे आपल्या शरीरात आहेच. आणि जे आहे ते मागल्या जन्मी पण आहे, होतं तेच होतं, पुढल्या जन्मी पण तेच राहणार आहे. कोण, आत्मतत्व. बदलणार कोण आहे, शरीर आहे. म्हणून सर्व क्षेत्रांमध्ये म्हणजे सर्व शरीरांमध्ये हा जीवात्मा सुद्धा कोण आहे, मीच आहे असं समज. मी म्हणजे कोण, परमात्म्याचा अंश. ममैवांशो, मीच तो आहे हे तू जाण, विद्धी. क्षेत्रज्ञाचापि मां विद्धी म्हणजे हे तू जाण. सर्व क्षेत्रेषु म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये, सर्व शरीरामध्ये हा जीवात्मा मीच आहे हे तू जाण. परमेश्वराचा अंश आपण आहोत,
म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा ते तत्व आहे. कुठलं तत्व? जीवात्मा. आत्म्याचं सूक्ष्म अंश म्हणजे जीवात्मा, तो आपल्यामध्ये आहे. आणि ते तू जाण. क्षेत्र क्षेत्रज्ञ योहो ज्ञानम. हे दोन्ही तू जाणलं की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ कोण आहे, ह्या दोन्हींना एकदा जाणून घेतलं की जे ज्ञान मिळणार आहे तेच यत्त ज्ञानम मतम मम, तेच खरं ज्ञान आहे, तेच आत्मज्ञान आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे पहिल्यांदी काय करायला पाहिजे, तर शरीर, ह्या शरीरात परमेश्वराचा अंश आहे हे जाणून तो परमेश्वराचा अंश विकसित कसा करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. विकसित कसा करायचा ह्यासाठीच तर 12 अध्यायापर्यंत सगळं ज्ञान सांगितलंय ना. निष्काम कर्माने समजा विकसित करा, ध्यान योगाने विकसित करा, नंतर आपले जे इंद्रिय आहेत, दश इंद्रिय, नवद्वारे पुरे देही, सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यापार, हे सगळं जे काही सांगितलेलं आहे ते परमेश्वराप्रित्यर्थ लावलं तर आपल्याला हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय आहे हे समजणार आहे. आणि तेव्हाच आपल्याला प्रकृती म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय हे तत्वाने जाणणं हे कळणार आहे. पुरुष म्हणजे आत्मतत्व आणि प्रकृती म्हणजे या देहाच्या माध्यमातून आपण जे जे ग्रहण करणार चांगलं, जे जे परमेश्वराप्रित्यर्थ आपल्याला ग्रहण करायचं आहे, निष्काम कर्मयोगासाठी आपला जो देह झिजवायचा आहे त्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. म्हणून दुसऱ्या श्लोकामध्ये हे सांगितलंय की आपला देह कसा कारणी लागला पाहिजे, तेव्हाच आपल्याला तो कळणार. जीवात्मा म्हणजे कोण, परमात्मा म्हणजे कोण, प्रकृती म्हणजे कोण, पुरुष म्हणजे कोण, हे तेव्हाच कळेल. आणि हे नुसतं लिखापडी आहे का, तर नाही. हे कळालेले लोक आहेत ना, संत लोकांनी हे सगळं केलंय म्हणून त्यांना ते कळलं. मग आता हा जीव तयार होत असताना कसा कसा होतो हे त्यांनी पुढे विकारासह क्षेत्राचं स्वरूप. तर विकार म्हणजे काय, जे जे बदलत जातं गोष्टी, जीव जेव्हा निर्माण होतो त्याच्यामध्ये काय काय भगवंत आपल्याला देत असतो, हे जे देत असतो ते सगळं बदलत राहतं, त्याला विकारी पावणं असं म्हणतात. विकारासह जे बदलतं ते. आणि त्या जीवात्म्याचा जो प्रभाव ह्या देहावर पडतो ह्याचं स्वरूप पुढच्या श्लोकात भगवंत वर्णन करतायत. काय, तत्क्षेत्रम यत च यादृक् यद विकारी यतश्च यत. तत्क्षेत्रम म्हणजे ते शरीर, तत्क्षेत्रम यत च ते शरीर म्हणजे ते क्षेत्र, जे आणि जसे आहे ते तसेच्या तसे त्या विकारांनी युक्त ज्याच्या पासून निर्माण झालेले आहे आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते तू माझ्याकडून ऐक. आता हे इतकी अवघड भाषा आपल्याला कळत नाही, मग आपण काय समजायचं, आपल्या भाषेत आपण अर्थ बघूया ना. तर क्षेत्र म्हणजे ते शरीर कशाने निर्माण झालेलं आहे, ज्या विकारांनी. विकार म्हणजे काय, कुठले विकार आहे, तर मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, इच्छा आहे, द्वेष आहे, सुख दुःख, हे सगळे विकार आहेत. एकदा मनुष्याचा जीव निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 10व्या अध्यायात भगवंताच्या विभूती बघितल्या आहेत की भाव, अभाव, हिंसा, अहिंसा, धैर्य. 4 आणि 5 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंताच्या विभूती आहेत. का विभूती सांगितल्या आहेत, कारण हे त्यानेच निर्माण केलेलं आहे. हा जीव निर्माण होत असताना क्षेत्र म्हटल्यानंतर तो आपल्याला काय काय देतो. विकार म्हणजे काय, तर विकारामध्ये हे सगळे भाव जे असतात, जन्मापासून आपल्याला जे काही भाव निर्माण होतात वेगवेगळे, की लहान आहे, मोठा आहे, चांगला आहे, वाईट आहे, सुख आहे, दुःख आहे, हे सगळं भाव आहेत. आणि हे भाव कसे आहेत, विकारी आहेत. विकारी असणं म्हणजे काय, जे बदलतं त्याला विकार म्हणायचं. ज्याच्यामध्ये बदल होत असतो त्याला विकार पावणं असं म्हणतात. मग अविकारी कोण असतो, आत्मा असतो. विकारी कोण असतं, शरीर असतं.
म्हणून ज्या विकारांनी युक्त हा देह निर्माण झालेला आहे आणि ज्या कारणापासून हा निर्माण झालेला आहे, कारण म्हणजे कुठलं, तर कार्यकरण कार्य म्हणजे शरीर, जे आपले पंचज्ञानेंद्रिय आहेत किंवा पंचकर्मेंद्रिय आहेत, हे सगळे कारण आहेत. म्हणजे त्याची साधनं आहेत, या देहाची साधनं आहेत, त्यांच्या पासूनच हा देह निर्माण झालाय. मग डोळे आले, मग कान आले, मग हात आले. जीव निर्माण होताना हे सगळं बदल आपल्याला दिसत असतात. आता डोकं तयार होतंय, आता मणके तयार होत आहेत त्या गर्भामध्ये, असं आपल्याला दिसतं की नाही. हे सगळं विकार, त्याच्यात बदल होत आहेत, वाढत आहेत. म्हणून ते विकारी आहे. हे ज्या कारणापासून निर्माण झालेले आहे, म्हणजे ज्याच्या पासून निर्माण झालेले आहे, आणि त्यामध्ये जो आहे तो क्षेत्रज्ञ सचयो यत प्रभावश्च, ज्यामुळे तो निर्माण झालाय, तत्समासेन मे शृणु, ते मी तुला आता थोडक्यात सांगतो कशामुळे हे निर्माण झालंय. आणि हे माझ्याकडून तू ऐक. पण हे नुसतं मीच नाही सांगत आहे, तर अनेक ऋषींनी अभ्यास करून पण हे सांगितलेलं आहे. नंतर परमेश्वरांनी जेव्हा वेगवेगळे अवतार घेतले तेव्हा पण हे सगळं सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या छंदांच्या रचनेमधून आपल्याला हे ऐकायला मिळालेलं आहे. ब्रह्मसूत्रामध्ये पण हे सांगितलेलं आहे, उपनिषदांमध्ये पण हे सांगितलेलं आहे. तेच पुढच्या श्लोकात सांगितलं की हे ज्ञान मीच फक्त तुला सांगतोय असं नाही, तर पूर्वापार हे ज्ञान चालत आलेलं आहे. ते कसं, तर ऋषीभिर बहुधा गीतै छंदोभिर्विविधै पृथक ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्याच्यापासून निर्माण होतात ते ब्रह्मतत्व. ते कोणी सांगितलंय, तर प्रजापतींनी सांगितलंय. निर्मिती कोण करतं, प्रजापती करतो, ब्रह्मदेव करतो. त्यांनी पण हेच ज्ञान सांगितलंय. नंतर त्याचा लय कोण करतो, तर शंकर देव, त्यांनी पण हेच ज्ञान सांगितलंय. तर त्यांची आपण चरित्र वाचले, हेच सगळं त्याच्यात आहे. पुराण जी आहे ती ह्याच्यावरच आहे. आता शंकराचं जे सगळं कार्य आहे त्याच्या वेगळ्या पोथ्या आहेत किंवा त्याचं वेगळे पुराण आहेत. ब्रह्मदेवाची वेगळी पुराण आहे. उपनिषदांमध्ये सगळं विष्णू तत्व किंवा आत्म्याचं तत्व ह्याचं वर्णन केलेलं आहे. हे मी नाही सांगत, हे पूर्वीपासनं असं सांगत आलेले आहेत. कोण, तर ऋषीभिही बहुधा, वेगवेगळे ऋषी जे द्रष्टे होते, ऋषींनी ह्या भगवंताची प्राप्ती करून घेऊन सतत नामस्मरण, चिंतन, मनन आणि उपासना, तपश्चर्या ह्यांच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे. आणि ती प्राप्ती करून घेतल्यानंतर या ऋषींना ज्ञान झालं. त्यातून, म्हणून या ऋषींना द्रष्टा असं म्हणतात. त्यांना पुढचं पण सगळं कळत गेलं. हा जीव कसा तयार झाला तेही कळत गेलं. त्याचा विनियोग कसा करायचा तेही त्या ऋषींना कळत गेलं. म्हणून त्यांनी हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं. म्हणून ऋषीभीर बहुधा, त्याचा शब्द आधी बहुधा ऋषी, बहुधा ऋषी. नंतर गीतैन छंदोभिर विविधही पृथक, पुष्कळ ऋषींनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलंय. वेद मंत्रांच्या द्वारा पण आपल्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे वेगवेगळेपणाने. म्हणून छंदोभिही गीतम सांगितले गेलेले आहे. गीत म्हणजे गायले गेले असंच नाही, तर सांगितले गेले. कशा, वेगवेगळ्या छंदांमधून पण हे सांगितले. छंदांच्या रचना, ज्याला आपण सूक्त म्हणतो, किंवा प्रत्येक ऋषीच्या नावावर अनेक ग्रंथ आहेत. खूप खूप ग्रंथांच्या रचना ऋषींनी वेगवेगळ्या करून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या मधून पण हेच सांगितलेलं आहे. म्हणून वेगवेगळ्या ऋषींनी जे सांगितलंय, वेद मंत्रांच्या द्वारे पण हे आपल्याला ज्ञान इथपर्यंत आलेलं आहे. आणि ब्रह्मसूत्राची जी पद आहेत, ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि गीता, ही आपली काय माहितीये, प्रस्थानत्रयी आहे. म्हणजे जर आपल्याला जर ह्या देहाचा मोक्ष मार्ग मिळवायचा असेल, तर ह्या 3 ग्रंथांचा आपण अभ्यास केला पाहिजे. ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता. त्यापैकी ब्रह्मसूत्र अवघड आहे. उपनिषदांचं ज्ञान सर्वसामान्य जनतेला देणाऱ्या लोक आता कमी आहेत. बघ, त्या दोन्हींचं सार कशात दिलेलं आहे, गीतेमध्ये दिलेलं आहे. म्हणून भगवद्गीतेतून हे ज्ञान मिळतं. अशा प्रकारे ब्रह्मसूत्र किंवा छंद वेगवेगळे जे आहेत, किंवा
जी चरित्र आहे त्याच्यामधून जर आपण हे ज्ञान घेतलं तर त्या सगळ्यांनी हेच सांगितलंय. काय क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय. म्हणून ऋषीभिर बहुधा गीतै छंदोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. हेतुमद्भिः म्हणजे अशी युक्ती, चांगल्या प्रकारे लोकांना ज्ञान मिळावं अशा युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या आधारे हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. अशा प्रकारे आपण पहिल्या 4 श्लोकांचा 13व्या अध्यायाचा पहिल्या 4 श्लोकांचा ज्ञानयोग खंड आता सुरू झालेला आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. परमेश्वर आणि आपण हे एकच कसे आहोत ह्याचं ज्ञान करून घेणं म्हणजेच आत्मज्ञान. अशा त्या 13व्या अध्यायाला आपण आज सुरुवात केलेली आहे आणि 4 श्लोकांचा अर्थ आज सांगून झालाय. पुढच्या वेळी क्षेत्र म्हणजे काय ह्याचा विस्ताराने आपण अभ्यास करणार आहोत. 5व्या श्लोकापासून ते 7व्या श्लोकापर्यंत क्षेत्र म्हणजे काय ह्याचं वर्णन केलेलं आहे. ते पुढच्या वेळी बघू. धन्यवाद. प्रार्थना कोण म्हणतंय? वर्षा, कोणीतरी प्रार्थना म्हणा, मग थांबूया. होतोय. करू सुरू? हो. अथ ध्यानम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः।